कुडकुडत्या थंडीमध्ये जर मसाले दूध प्यायला मिळाले त्याचा आनंदच वेगळा असतो. लहान असो किंवा मोठे, सगळ्यांच्याच आवडीचे हे मसाले दूध आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. मार्केटमध्ये हाच मसाला खूप महागड्या किमतीत मिळतो, तर हाच मसाला आज आपण घरी बघणार आहोत. खूप कमी साहित्यात व झटकेपट होणारी रेसिपी आहे. अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे. स्किप न करता पूर्ण रेसिपी बघूया व रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. इथे अर्धा लिटरच्या प्रमाणात म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे दारावरचं दूध आहे. तुम्ही पॅकिंग दूध बॅगही वापरू शकतात. तर सुरुवातीला दूध गरम ठेवलेलं आहे. कमी गॅस केलेला आहे. दूध गरम होतंय तोपर्यंत आपण दुधाचा मसाला बनवून घेऊ. तर इथं 15 बदाम, 15 पिस्ते, 15 काजू घेतलेले आहे. अंदाजे बघायला गेलं तर हे सगळं साहित्य 20-20 ग्रॅम आहे. इथे छोटे 4 अक्रोड फोडून त्याचा आतला भाग काढून घेतलेला आहे. छोटा जायफळचा तुकडा घेतलेला आहे. 4 हिरव्या विलायची घेतलेल्या आहे. 10 ते 15 केशर काड्या घेतल्या आहे. इकडे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. मध्यम ते मंद आचेवर आपल्याला काजू, बदाम, पिस्ता सतत परतत 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. इथे आपल्याला कुठेच गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. 2 मिनिटं झाल्यानंतर जायफळचा तुकडा, हिरवी विलायची व अक्रोड आपण सतत परतत 2 मिनिटं भाजून घेणार आहोत. हेही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे. जवळपास 5 मिनिटं झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण संपूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे ड्रायफ्रूट काढल्यानंतर संपूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे. इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. याच्यात आपण थंड झालेले ड्रायफ्रूट काढून घेऊ व पल्स मोडवर चालू बंद करत आपण हे फिरून घेऊ. इथे आपण पल्स मोडवर चालू बंद करून फिरून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही मसाल्याला किती भारी टेक्स्चर आलेलं आहे. इथे मोठ्या आकाराचा एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे व त्याच्यात फिरून घेतलेला जो मसाला होता तो आपण संपूर्ण काढून घेणार आहोत. संपूर्ण मसाला काढून झाल्यानंतर याच्यात 5 ते 7 केसर काड्या घातलेल्या आहे. आपल्या मसालेदार दुधाला छान दाटसरपणा यावा यासाठी इथे मी रेडीमेड मिल्क पावडर टाकून घेते. इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने जवळपास 3 चमचे मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे. संपूर्ण याला मिक्स करून घेऊया. मिल्क पावडर टाकण्याचं कारण एकच आहे की दुधाला दाटसरपणा येतो व चवीलाही अप्रतिम लागतो. तर संपूर्ण असं एकजीव करून घेऊया. संपूर्ण एकजीव झाल्यानंतर अशा हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवलं तर जवळपास 1 ते 1.5 महिना तुम्ही याला वापरू शकता. संपूर्ण आपण या काचेच्या बरणीमध्ये भरून घेतोय. तर अशाच पद्धतीने आपण मसालेदार दूध बासुंदीलाही वापरू शकतो किंवा कोजागिरी पौर्णिमेलाही वापरू शकतो. तर चला, आपली ही रेसिपी बनवून तयार आहे. झटपट बनणारा मसाल्याची रेसिपी तुम्हीही करून बघा. इकडे आपलं दूधही मस्त गरम झालेलं आहे व त्याला छान उकळीही आलेली आहे. उकळ आल्यानंतर दुधाला जवळपास 3 ते 4 मिनिटं असंच उकळवत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मी इथं पोहे खाण्याच्या चमच्याने 2.5 चमचे साखर टाकून घेते. साखर टाकल्यानंतर दूध परत पातळ होतं. त्यासाठी आपल्याला मध्यम ते मंद आचेवर दुधाला परत 2 ते 3 मिनिटं उकळवत ठेवायचं आहे. आपल्याला इथं कुठेच गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. तर अशा पद्धतीने आपलं दूध मध्यम ते मंद आचेवर उकळलं गेलेलं आहे. त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने 2.5 चमचे मसाल्याचा वापर करते. इथे मी अर्ध्या लिटर दुधासाठी 2.5 चमचे मसाल्याचा वापर करते. जर तुम्ही 1 लिटर दूध घेतलं तर त्यासाठी तुम्हाला
5 चमचे मसाल्याचा वापर करावा लागेल। तर मसाले टाकल्यानंतर मंद ते मध्यम आचेवर आपल्याला सतत परतत 3 ते 4 मिनिटं दूध आपल्याला उकळवत ठेवायचं आहे। दूध उकळवल्यानंतर संपूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या ग्लासमध्ये काढून घेऊ। इथं आपलं दूध काढलं गेलेलं आहे। याला मी थोडं डेकोरेट करून घेते। इथे मी काही केशरच्या काड्या टाकलेल्या आहे व पिस्त्याचे काप टाकून घेते। इथे आपले मसालेदार दूध बनून तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा व माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बेल आयकॉनलाही क्लिक करा। धन्यवाद।